काय व माय, मी आज कळलं बाई हा कायचा विषय. अन साय बाई भाऊ रमेशला रागच आला वाटते बाई. माय योगिताई बोलली बाई, आता कालच माय योगिताले मास्तरांसारखं समजावून सांगायचं होतं. पण आता तिनं काही खोटं नाही म्हणलं, पण असं म्हणता येत नाही ना माय. तिनं किती खरं म्हणलं अशी न रमेशच्या जीवाला लागलं असेल तर त्याला असं वाटलं असेल सून मला शिकवतीस काय. असंही होईन. कुठे गेला काय सांगा बाई. तेव्हा तेव्हा मंगाचा गेला आलाच नाही. हेत बाई मला मेलीले काय कुठून दुर्बुद्धी सुचली बाई त्या दिवशी. कालच मॅटून टाकली, गोट काढली माय. काय हो माय बाई, मा भाऊ राग आला बाई मा भावाले. त्यात मोठे भाऊ सांगा नाहीत, घरी नाहीत, कुठे गेले काय सांगा. काय हो आता मी काय करू. मी फोन लावला का नाही ते इले. हे तर त्याला पाहायला गेली तर काय कुकडे जाऊन बसली काय सांगा. रत्ने अ रत्ने, आली हो माय बाई. का बरं रत्ने हाय का वळापाशी. नाही ना, वळाखाली नाहीत. मारुतीच्या मंदिरात गेली म्हणलं, तिकडे असतील मंदिराच्या वट्यावर लय लोक बसेल असतात, तती बी असतात लय खेप. तती बी गेले तती बी नाही. शाळेच्या अंग गेले तती बी नाहीत. मला वाटते ते गावात नाहीतच बाई, कुठे गेले वाटते बाई तेव्हा. हा पण येत आहे असा अळम धडम कुठे जाईन व सांग. हे बे घरी आलता बाई वावरातून, तसाच गेला बाई बाहेरच्या बाहेर. अगं कोणाच्या घरी गेली अशी नाही तर बसेल. हे बाय सुखदेवच्या घरी जा लागत होतं, नाही तर तती अशी. नाही ना, ते भाऊ दिसले मले. अतिच होते आपल्या दारात रस्त्यात. नाही विचारलंच म्हटलं तुमचे भाऊ दिसले का, तर म्हणत नाही असं म्हणलं बाई. देव का बाई, कुठे गेले असतील कुठे जाणार आहे मॅट. कुठे गेले असतील मॅटच आहे. काही काम घे आठवलं असेल त्याले तर ती गेले असतील. योगिता काय करू राहिली काय सांगा. मास्तरीन काय करते तर लयच मास्तर की झाडते निरा. तसं पाहिलं देऊ की बाई आपण तिले म्हणून राहिलो, पण तिनं का चुकीचं म्हणलं काय. हा खरंच हे माणसं बायले दाबतातच की नाही. बरं माणसंच नाही माया जन्म झाला दाखवून बापही दाबतेच. बरं किती म्हटलं तर समाजाला भिवून म्हण का या कायले बी भिवून म्हण, चाली रीतीले भिवून म्हण, कसंही म्हणा. पण जेवढं पोराले स्वातंत्र्य दिलं जाते तेवढं पोरीले नाही दिलं जात बाई. पोरीले फक्त मर्यादा शिकवल्या जातात दुनियाभराच्या. हा व्यवहारात कसं पोरीले काऊन नाहीत घालत पुढे. हा पोराले पुढे घालतात. हा त्याला व्यवहार कळला पाहिजे. पोरीले काय लग्न करून लोकांच्याच घरी जावं लागते, तिले काय घरातच राहावं लागते. आपल्या बाबतीत तरी अशीच होती परिस्थिती, होती का नव्हती. हा आता माझ्या योग्यतासारख्या पोरी शिकल्या सवरल्या याची गोट न्यारी आहे. पण आपल्या काळात देऊ की बाई तसंच होतं की नाही. हा होतं का पोरीले काही होतं का माय. हा काही बी व्यवहाराची गोट असो, कोई सौदा आणायची गोट असो, मग आता भाऊच जाय माय बाई. मला तर कोणी जायला भेटे नाही, म्हणजे माय ते बुजागरीच नव्हती. काही लागलं तर बापाला सांगा, भावाला सांगा, भेटे का परी आणून भेटे. पण असं नाही की जसं पैसे घेतले कसं कसं दुकानात गेले ढमकं आणलं टमकं. हो माय बाई, भाऊ आणून देईन बाप आणून देईन, तेच वापरा तेच घाला असंच. मग तसं पाहिलं तर योगितानं का खोटं म्हटलं का बरोबरच म्हटलं तिनं. हा माय तिनं भले खरं म्हणू का खोटं म्हणू का बरोबर म्हणू का चूक म्हणू, पण कसं हाय माय बाई माणसाईले नाही सण होत. तेले वाटते की आम्हाला म्हटलंच काय. मला तर वाटते रमेशले असं वाटत राहिलं असेल नाही तर की काल आली सून मला शिकवते की काय आज. असंच त्याच्या मनाला काहीतरी वाटलं म्हणून तर तो चालला गेला. तिथून कस नाही बोलला. मात चुकलं बाई रत्ने, मात चुकलं. फालतू बाई माझ्या इशे काढला त्या रोजी. राजूनही वाढवलं ते योगिताने बाई डोक्यात घातलं. काचा बिझनेस काचा काय माय सुल्यात गेलं सारं. मी काल काय करतो माय बाई. मला सुखी संसाराले आग लावणं तुमच्या नसतं काय तर तुम्ही म्हणसान काही आहे माय. येऊन पडली होती तर ती आमच्या घरात ती आता भांडणं लावून राहिली. असंच होईन माय बाई आता. काय व देऊ की बाई तसं काही बोलता का. काही तसं थोडी आहे काही बोलता का. त्यात का हाय आता योगिता माय शिकेल हाय. ते बोलते तर मुद्दे सूद बोलते लागे बरोबर. आपल्यासारखी भडंग भडंग बडबड करते का कुकडे. बरोबर पॉईंट टू पॉईंट बोलते. तशी शिकेल सवरेल मस्तरीनच आहे ते. मी तर म्हणतो वकील झाली तर पुरली असती. पण तिनं वकील की सासऱ्यावर झाडली ना तर ती ना गोत्या ती काम. मी पाहतो बाई फोन लावून पाहतो, नाही तर कुठे हात का पाहतोच एकदा जाऊन. बाई या माणसाला तर होऊन सैन नाही होत. आपल्याला तर आयुष्यभर बोल नाही दिलं, आता सून चुटू शिकवते. आता कसं सैन होईल. त्याच्या मनालाच लागलं असेल बाई. त्याला वाटत अशी या पोरीनं मला सुनवूनच दिली की काय, मला जाबच विचारला काय असंच वाटलं असेल या माणसाला म्हणून तर गेलं. बाई राजूला म्हणतो फोन लावता बापाले पाय कुठे गेले काय गेले तर बापा ते योगिताले म्हणतो बाई पाय लागून माफी माग माय. डबल काही भादरू नको चबरू नको माय बाई. काही शिकू नको माय कोणाले. काय खरं आहे काय खोटा आहे असू दे माय. जे खरं आहे जे खोटं आहे ते खोटं आहे. आज लोक आयुष्य गेलं आता काय राहिलं. गौरीवर गेले आमच्या पेंडावर. आमचं कुठे आता स्वातंत्र्य मिळवलं लागतं ना आम्हाला. कुठे आता काही करावं लागत नाही. व्यवसाय नाही ना व्यवहार नाही ना काही नाही माय बाई. डेली भाकर साजरी आहे आम्हाला. ते तुम्हीच करा माय बाई. आजकालच्या पोरीला जमते हो माहिती. आपल्याला जमतही नाही माय. आपल्याला म्हणता येत नाही की आम्ही हे करतो का ते करतो. आपले नवरे ऐकतही नाहीत. त्याच्यापेक्षा माय तिथे म्हण लागेल माय बाई तू नवऱ्याला शिकव माय आणि तूच ते कर माय बाई. आम्हाला राहू दे माय जसं आहे तसं. पाहतो बाई हा माणूस कुठे गेला तर. रत्ने तिला काही म्हणू नको व. काही म्हणू नको राहू दे ते पोरीले. आता तिनंच का खोटं म्हटलं. पण खरं माय माणसाईले सण नाही होत ना.
बाईनं किती खरं म्हणलं तरी माणसाचा इगो भल्ला मोठा असते. घरचा माणूस असाच आहे हो माय. उलसं काही म्हणलं ना, खरं जरी म्हणलं ना तरी लागे माय बाई असा गाल फुगून बसते, जसं काही आपण त्याचं काही नुकसानच केलं. आता मला योगितानं काही खोटं म्हणलं नाही बरं. मी म्हणतो ना योगितानं काही खोटं नाही म्हणलं. म्हणलं फक्त मले म्हणता नाही आला आयुष्यभर. ना नवऱ्याले नाही, ना बापाले नाही, ना भावाले नाही. ते तिनं कसं सासऱ्याले म्हणलं. ते काही तिनं खोटं नाही म्हणलं. पण आता ते असं आहे मुक राहिलं तेच बरं माय बाई. तर कायच कर. जाय व फोन लाव बरं रमेशले. फोन लावून त्याला म्हणा बाईनं घरी बोलावलं म्हणा. कुठे जाऊन बसला तर देवकी बाईनं बोलावलं म्हणा घरी. एका सेकंदात घरी ये म्हणा. जाती आहे सातून काम आहे म्हणा मले. हो ना माय जातो ना. माय हे तर बाली दिसून राहिली. बाली घरी आली व. बाले ओ बाले कधी आली व. ओ बाले. अरे काकू मला लक्षच नाही. अरे बोला काय म्हणता. तसंही पाय बाई आता गंगू काकूवर कोण लक्ष देते. आता लक्ष माय बाई आता लय इकडे दुकडे गेलं. आता गंगू काकू जवळून गेली तरी दिसत नाही, लक्ष येत नाही. नाही हो काकू काही बोलते काय. अबा खरंच लक्ष नव्हतं. मला धुन देतच मी घरी जायच्याच होती. ती बुडाबुडीच्या अंग गेली ती वाटते. हो आजी आबाजीच्या भेटीला गेली तर ती सुद्धा 1 घंटा झाली बसली. आता म्हटलं घरी आज चालली ना, आता संध्याकाळच्या एसटीने चालली म्हणून आता घरीच चालली होती. म्हटलं आता जा काय बाई चालली का काही आलती व. काल चालते मी. काल दुपारच्या एसटीने आली. आता आज उद्या शाळा आहे ना, सुट्ट्या नाहीत ना. पण ही भेटीला याच वाटलं मला. आठवण चालती लय झाली आली नव्हती. आता ही आलती फिरून. म्हटलं चला भेटी घेऊन या म्हणून आली. मग आता शनिवार रविवार उद्या शाळा पोट्ट्याच्या शाळेत पडतायत ना. माई ट्युशन असतात. तुमचं कसं काय चालू आहे. वहिनी काय म्हणते. निधी तर कोणत्या गेली वा काकू. आता निधी 6वीत गेली ना. 6वीत गेली घोडी. पण काही अक्कल नाही माय. मती मंदच आहे बरोबर. काही म्हणतो नीरा लाणल्या का सारखी ठाकत राहते नीरा. लाडकी आहे ते. समजलं की समजे नसतील. लयच लाडकी आहे ना माय बाई. आपल्याला का लेकरच नव्हते ते इलेच आहेत. लयच माय बाई. माय बाबाच्या डोक्यावरच आहे. मी तर म्हणतो नवऱ्याच्या घरी धाडतात की नाही धाडत अति जाणतात घर जवळ. काय सांगा लयच माय बाई. बापाच्या तर लयच माय जीवाच्या आत आहे. आणि पोरगी त्याच्यापेक्षा ताल कळते. आजकाल लेकर लाडक्याच आहेत काकू. पहिल्यासारखं नाही. आजकाल लय लाडक्यात बापा लेकर. तली तब्येत गिब्येत कसं आहे काका काय म्हणतात. तिची विचारतं घरी काही येत नाही. बोलायची वाट पाहत जशी पाय तुम्ही मागच्या बालीन मी आलो नव्हती. तू काका काय काका विचारतात. बाली आलती आई नाही म्हणा आपल्या घरी. म्हटलं बाली काही आपल्या घरी येत नाही बापा. काय हो काकू काही बोलते का. मी काही येत नाही का. पण तू पाहिलं ना मला. पाय मी आता 1 दिवसासाठी 2 दिवसासाठी येऊन राहील. टाइमच नाही ना. आता दिवाळीत ना तरी म्हणतो होतो खरी मी येईन. पण काय माहित. पण 2-4 दिवसासाठी तरी येईनच. उन्हाळ्यापासून आलीच नाही ना काकू मी. असं का मी म्हणलं आलीश गेलीश तर आपल्याला का माहित होते. नाही ना आलीच नाही. आता रक्षाबंधनले बबड्या आलता मला घरी. हे तर घरीच नव्हते कोणी. बबड्या आलते. हे फिरायला गेलते तिकडे तर. हो माय बाई पाहिले फोटो. काय माय सोबती का. आता तू म्हणशील गंगू काकू कशी म्हणते तर वय पाहून असते कोणती गोष्ट. ते नारे ड्रेस घालणं ते काय जाय ते बाई. त्या शिटूच्या भाव जायचे घर माय बाई असेच आहेत माय बाई. मानना माणूस की इवाई जावाई सबत समुख संग. ते काय माहिती पॅन्ट बनले घातले लय धोड दिसते माय बाई. इवायच्या देखता आपण तर माय डोक्याचा पद्दर नाही पडू देत. इवायच्या पुढे तर मी मा भाऊ इवाई असल्यावर मी त्याच्या पुढे काही राहत नाही ना. जसं आपल्याला माहिती सोबतच नाही बाई. काय माहिती हिन हा म्हटलं माय येईल शोभते. काय आता एन्जॉय दुसरे काय. हो हा माय एन्जॉय हाय माय. जाती एन्जॉय बरं आहे माय एन्जॉय. तू नसं जात का कुठे फिराय गेलेले. ठरवत होतं खूप वेळा. पण पोरायची शाळा आणि या ट्युशन काही मिळतच नाही. सुट्ट्याच भेटत नाही. आणि दिवाळी उन्हाळ्यात बरं इकडे येतो. मग घरचे कामं ते काय पाहू आता जसं जमीन तसं. माय बाई हे एवढे जण गेले तुले म्हणलं नाही का. बया बया शिटूले शोभलं. शिटूच्या भावानं सुद्धा नेलं माय बाई सगळे. राजूनं नेलं लय दूर नेलं तर माय इमानानं नेलं ना. मग एकटी तू सपातली नसती का त्याच्यात. असा भेदभाव करतात. आपण म्हणतो तर तू म्हणशील कसं तर. शिटू तर लय दाखवते. तुम्ही तर म्हणता शिटू सारखी माय सुनच नाही. शिटू सारखी भाऊजच नाही. मग एक ननद खपली नाही. तिकिटाचे पैसे घ्यायला लागत होते तो जोडून. पण नेलं असतं तर तो आलं बी पायनं झालं असतं. हिंडणं फिरणं झालं असतं. त्या का पैसे दिले नसते का भाड्याचे. पण म्हटलंच नशील ना शिटून. शेवटी भावजय ते भावजयच असते बरं बाई. व किती काही तेलात नाना का तुपात नाना का तिच्या पुढे किती भांडे घासा. ते काही ननदले बहीण नाही म्हणत. ते शेवटी भावजयचा तोरा दाखवतेच. पाय आता शिटूचं चुकलंच बरं बाई. तू म्हणशील काही तर चुकलंच तिचं.
तिनं तुले न्याच लागत होतं. 10-15 नंद आहेत का तिले? एकुलती एक ती एवढी माय साजरी निरा झलती अशी भावाले भावजईले. अन पाहिलं तो लागे तुले दिलं नाही. तो लेकरं इमानात बसली असती, लेकरायला वाटत नाही. पण बाई शेवटी कसं असते, बरंच बरं असते, दिसते तसं नसते म्हणून जग फसते. अरे गंगू काकू तसं काहीच नाही. माझं होतच नव्हतं ना. आता माझ्या पोरांना सुट्ट्या नव्हत्या. 8-10 दिवस मोडले त्याचे तिकडे. 8-10 दिवस आम्हाला सुट्ट्या भेटतात काय? पोरायची शाळा, माझ्या ट्युशन, मग एकदम पेपर असले की कसं मग मी पण ट्युशन नाही पाडू शकत. पॅरेंट्स म्हणतात ना मग पेपरच्या मधात ट्युशन कशी काय बंद ठेवली. ट्युशन एवढे दिवस मी बंदच नाही ठेवू शकत. त्याच्यानं माझं जमतच नव्हतं ना. ते समजून यार. पण तुला म्हटलं तरी काय? म्हटलं होतं का फक्त तुला की चला ताई असं बया बया? आणि म्हणून काय द्यायली का माहित नाही, गेली सुट्ट्याच नाहीत. जेवण झाली काय? हो जेवण लय लवकर झाले तुमचे. हो आज बापा ते पावभाजी केलती काय त्याच्यानं भूकही नाही. पावभाजी खाल्ली. लेकरं ते लेस्वीटूच्या हातची पावभाजी लय आवडते मला. लेकरायले 2 नाही पुलेक राहिले. आले की तिला पावभाजी करायलाच लावतात. एवढ्या घाई गडबडी तिला पावभाजी करायला लावली. केली. त्यात आईनं असते जेवण. आईला तर पाहुणचार केल्याशिवाय गमतच नाही. म्हटलं ते संग बांधून द्या आमच्या. संध्याकाळी स्वयंपाकाचं टेन्शन नाही. खरं सांगा त्या पावभाजी खाल्ल्यावर धकते का काही? असं तशी खायला लय चटुरी आहे. काही पतपाणी पाडलं नाही म्हणतात नाही. उलचक लेकर पण सबन खाल्लं. भावाच्या लग्नाने काय गेली काय काय ताल केलं. आता मोकळे एवढे मोकळे ठेवून ये मी ठेवत नाही. मा सुनील एवढं मोकळे. तुझ्या मायले काही अक्कल नाही. तू म्हणशील कसं तर एवढं सुनीवर डोक्षर घेऊन ये बरं बाई. जती सुन माय शेटू आमची शेटू काय आमची शेटू बसेल असते ठाण्यासारखे मस्त लेकरू घेऊन. सबन धंदा तो मायले करायला लागते. आम्हाला काय दिसत नाही का? पण आम्हाला काय करावं लागते माय? जाय द्यायचं द्यायले गोड आहे. मस्त बसते पोरगी घेऊन. आणि तुझी माय मारे भांडे घासते, घर झाडते, धुणं धुते, स्वयंपाक करते तुझीच माय. आणि हिला खाऊ घालते. असं कुठे पाहिलं? आपण नाही सहन केलं असतं बरं बाई. लय तुला आरामाची गरज आहे जोयता बापाच्या घरी. अधिका आरामाला आली काय? मी नसतो ठाकू दे. तिकडे दुखो का सुखो धंदा करावंच लागते. आपण नाही केलं काय? म्हटलं डबल टायफॉइड झालता म्हटलं मला. मग गेला होता ताकदीची गोष्ट. डबल टायफॉइड डॉक्टर म्हणे फळणीचा तसा वासही नाही चालत म्हणे. पण तरी म्हटलं मला सबन धंदा करा लागे. मग आमच्या घरच्या बुडगे आले तर लय लागे चल बदा खायले. मग रोजचं चवना लागे त्याला खायले. मसाल्याच्या भाज्या करायला लाय म्हणे बुडा. डबल टायफॉइड असल्यावर. आणि माझी सासू काहीच ना म्हणे उलसक काही करू नये त्याला. काय झालं म्हणे? काहीच नसते होत. आजकाल ठाकतात नेरा. मी नसतो ऐकत. इले सबन करायला लावतो मासून इले. ते दुखो का सुको धंदा करण मग निज माय. आपण का म्हणतो निजू नको. पण धंदा कर पहिले. कोण खरं आपल्याच्यानं नाही होत माय बे. तो मायच्या अंगात भल्ला जोर आहे माय बे. सुनीच्या पुढे भांडे घासायचा. आपल्याच्यानं नाही होत. आपल्यालाच भांडे घासायचे होते तर मग पोराचं लग्न कायले केलं? काकू पोराचं लग्न कर सुनील भांडे घासायसाठी करायला लागते का? तू काही बोलतो. नाही हो आता ते पोरगं लहान आहे. तिचं लेकरू लहान आहे तर जसं काय करावंच लागते. आणि तुला तर माहिती आहे आईले बसून काही गमत नाही. उलट ती बरी चालू बसली की मग ती बरं राहते. नाही तर तिचे भला दुःखत राहते. वाताचं शरीर आहे आईचं. त्याच्यानं ते फुगलेलं शरीर आहे. ती बसेल असली की मग तिचे हातपाय दुखतात टोंगे दुखतात. चालू असली की बरं राहते तिचं. म्हणून तर आम्ही म्हणत करत जा धंदा काही होत नाही. काय फरक पडते? आज लोक केला नाही आता सून आली म्हणून का सगळं का तिच्या भरोशावर टाकलं जात असते काय? करेलच. आता लेकरू लहान आहे जरसं मग तर तिचं तिला करावंच लागते. काय म्हणते पिंकी वहिनी मस्त आहे? चांगलं काय आहे माय. आमच्या घरी कायची कमी आहे माय बाई. 12 महिने एशीत असते ना. मग टुचकुनी रिमोटचं बटन दाबते ना. रिमोट हातातच असते ना एशीचं. मग एशीत झोपणं, गॅसवर स्वयंपाक, मोठाच्या मोठा फ्रीज. कायची कमी आहे माय बाई आमच्या घरी. मग गाडी आहे माय ढुंगणाखाली. हुक्कन म्हटलं की चुक्कन नवरा निघते माय बाई. गाडीवर बसतात आणि भुरकून जातात ते पाणीपुरी खायला. मग इतके तर शौक आहेत माय बहीण. काय होणार आहे डाळ बनणार आहे त्या पिंकी वहिनीले. मस्त आहे. बापाच्या घरी जेवढं सुख नव्हतं तेवढं ती आमच्या घरी सुख भोगून राहिली. मी तर म्हणतोच तो का व माहेरातून निघताना तुला वाटत अशीन की बापा सासरीचा होतो आता चाललो माहेरात. अति माहेर आहे म्हटलं तुले. बापाच्या घरी सासरच वाटत असेल तर ती काही एवढं काही नाही बरं. मा भाऊ लय कमावते. पण माई भाऊजय इच्छेच सारखी आहे ना. इच्छी माय उदय मानकी निरा खर्ची काय तुला खर्च करते ना माय. मा भाले काय पुरू देत नाही. नाही तर मा भाऊ रात्रंदिवस मेहनत करते. पण आता घरातली बाईच निढंगी असली तर काय पुरते व. आणि तिचीच पोरगी हे
दुर्बुद्धी सुचली आणि मी सून केली. बरं आहे ना, बरं आहे ना. सून खुश असली की घरही खुश राहते, आनंदी राहते. आहे ना तिच्या नशिबानं सगळंच. नशिबाचं असते काकू ते. तिच्या नशिबात आहे यश आराम, म्हणून ते भोगते. त्यात काय चांगलं आहे. तू असंच आराम करत जाय मस्त. तूही काही जास्त नको करत जाऊ. मस्त आपण सगळं जीवाचे शोक करा. आहे कासाठी पैसा? त्याच्यासाठी, आपल्या जीवासाठीच. मग त्यात काय. बरं चाल, येऊ का मी? आता जातो मी संध्याकाळी. तर आता घरी जातो. हा जा ना. चाल ना, चहा प्यायला चाल ना. नाही तर म्हणशीन गंगू काकून चहा प्यायला नेलो नाही. आता राहू दे, आता उशीर होईल. नाही तरी येईन ना, डबलच्या वर खाली की नेईन. मग काकाला सांगतो विचारलं म्हणून. बर येतो काकू. लयच आहे निरा शांतीची पोरगी, शांतीसारखी. जरा असं म्हटलं भाऊजाईचं काही उन सांगीन माझं, पण उलसक नाही सांगलं. लयच आतल्या गाठीतल्या आहेत ना बाई, एक सारख्याच आहेत निरा. सब्बर घरदार शांतीचं. जरासं घरातलं बाहेर सांगत नाही.